नमस्कार. आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक जबरदस्त भाषण बघणार आहोत. चला तर मग बघूया. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, पण मी तुम्हाला एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छिते. आपण हा दिवस साजरा करतोय की फक्त दरवर्षीप्रमाणे रिपीट करतोय? दरवर्षी झेंडा, तीच भाषणं, तीच वाक्य, तीच घोषवाक्य आणि मग पुन्हा आपापल्या आयुष्यात परत. पण प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त आठवण करून देणारा दिवस नाही, तर तो आपल्याला आरसा दाखवणारा दिवस आहे. हा दिवस आपल्याला विचारायला भाग पाडतो की आपण खरंच त्या संविधानासारखं जगतो का, ज्यावर आपला देश उभा आहे. या दिवशी आपलं संविधान लागू झालं आणि संविधान म्हणजे फक्त कायद्यांची पुस्तिका नाही, तर ते आपल्याला माणूस बनवण्याची कला शिकवतं. म्हणून कसं जगायचं, कसं वागायचं, कसं विचार करायचा हे शिकवतं. आपल्याला अधिकार मिळाले, पण आपण कधी विचार केला का की आपण ते अधिकार कसे वापरतो? कारण अधिकार मिळणं सोपं असतं, पण त्यांचा योग्य वापर करणं हेच खरं नागरिकत्व असतं. स्वातंत्र्य म्हणजे हवं ते बोलणं नाही, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीने बोलणं. स्वातंत्र्य म्हणजे हवं ते करणं नाही, स्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या स्वातंत्र्याची किंमत ओळखून जगणं. आज आपण भारताला जगात मोठं म्हणतो, पण प्रश्न असा आहे की भारत खरंच मोठा आहे की फक्त आपली स्वप्न मोठी आहेत? आपण म्हणतो माझा देश महान आहे, पण आपण स्वतःला कधी विचारतो का की आपण महान नागरिक आहोत का? कारण देश फक्त नकाशावर नसतो, तो आपल्या वागण्यात, आपल्या विचारात आणि आपल्या कृतीत असतो. देश सरकारने नाही, तर देश नागरिकांनी घडतो. आणि जर नागरिक बदलले नाहीत, तर कोणतंही सरकार देश बदलू शकत नाही. आपण सिग्नल तोडतो, कोणी पाहत नसेल म्हणून कचरा फेकतो, लहानशी लाच देतो, चुकीचं घडताना गप्प बसतो आणि मग म्हणतो देश बिघडतोय. पण सत्य हे आहे की देश म्हणजे आपण आहोत. आजचा भारत चंद्रावर पोहोचला आहे, पण अजूनही काही मनं अंधारात आहेत. आपण डिजिटल झालो आहोत, पण अजूनही अनेक विचार जुन्या चौकटीत अडकलेले आहेत. आपण पुढे जातोय, पण सगळे बरोबर येत आहेत का की नाही? काही लोक अजूनही मागेच राहिले आहेत. हा प्रश्न अजूनही उरतो. प्रजासत्ताक म्हणजे राजा नसलेला देश, पण खरंच आपण सगळे स्वतःला जबाबदार नागरिक समजतो का, की अजूनही कुणीतरी आपल्यासाठी निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो? संविधान आपल्याला हक्क देतं, पण त्याआधी आपल्याला कर्तव्यांची जाणीव करून देतं. कारण हक्क आणि कर्तव्य या दोन बाजू नसतील तर लोकशाही कधीच मजबूत होऊ शकत नाही. आज मी तुम्हाला मोठी स्वप्न दाखवणार नाही, मी तुम्हाला एक छोटा पण प्रभावी विचार देते. जर प्रत्येक भारतीयाने फक्त एक गोष्ट बदलली, स्वतःमध्ये एक छोटासा बदल केला, तर देश बदलू शकतो. फक्त एक. तुम्ही प्रामाणिक राहिलात, तुम्ही इतरांचा आदर केला, तुम्ही स्त्रीला सुरक्षित वाटू दिलं, तुम्ही गरिबाला माणूस म्हणून पाहिलं, तुम्ही चुकीचं पाहून गप्प बसला नाहीत, तर भारत बदलणार. कारण क्रांती मोठ्या घोषणा देऊन होत नाही, ती छोट्या कृतींमधून सुरू होते. आज प्रजासत्ताक दिन आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा आठवण करून देणारा दिवस की भारत ही फक्त जमीन नाही, भारत ही जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी कुणा एका व्यक्तीची नाही, ती आपली सगळी. धन्यवाद मित्रांनो.